नमस्कार. आज आपण घरच्याच घरी मस्त असं चॉकलेट केक करणार आहोत आणि नो ओव्हन, नो मैदा, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. त्यासाठी अर्धी वाटी रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, गूळ, त्यानंतर कोको पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला एसेन्स आणि 2 मोठे चम्मच इथे मी तूप घेणार आहे. तुम्ही इथे बटर किंवा नॉर्मल तेलसुद्धा यूज करू शकता. आता इथे मी मिक्स करण्यासाठी दूध घेणार आहे. सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. आणि आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिटांकरिता झाकण देऊन ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर आप्यांचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं हे बॅटर आहे हे घ्यायचं आहे. मंद आचेवर आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका. आता झाकण देऊन आपण हे 7 ते 8 मिनिटांकरिता व्यवस्थित शिजवून घेऊ. हे व्यवस्थित शिजलं की नाही कसं कळणार, तर हे अशा प्रकारे आप्यांसारखेच फुलतात. आता ही पलटी करून ह्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हे खुसखुशीत आणि खूप टेस्टी होतात आणि हेल्दीसुद्धा. नो शुगर, नो मैदा. आता ज्यांच्याकडे एअर फ्रायर आहे किंवा ओव्हन असेल त्यांनी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्या किंवा तूप लावून घ्या आणि केलेलं जे बॅटर आहे ते याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सेट करून घ्या. खूप साधी सोपी पद्धत आहे, जास्त मेहनत लागत नाही. व्यवस्थित सेट करून झालं की एअर फ्रायर किंवा ओव्हनमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा यूज नक्की करा, कारण माझ्याकडे बटर पेपर नव्हता. मी हा केक ॲक्च्युली खूपच इमर्जन्सीमध्ये झटपट पटकन होण्यासाठी मी हा केक केला आणि बटर पेपर नसल्या कारणाने हा जेव्हा मी काढायला गेली तेव्हा हा माझ्याकडून तुटला. तर तुम्हाला ते सुद्धा मी दाखवत आहे. खूप छान असा हा सुद्धा झाला आहे. फक्त एवढंच की ह्याचं पूर्ण चुरा झाला, पण खूप छान असं शिजला आणि खूप छान अशी टेस्ट झाली. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.